माझं नाव गंगाधर लक्ष्मण गुट्टे, राहणार दीपनगर. माझ्या आईचं नाव मंडाबाई लक्ष्मण गुट्टे, जे कॅन्सर रुग्ण आहे. मी 28/2/2025 या रोजी चांडक हॉस्पिटल या ठिकाणी माझ्या आईला रेक्टमच्या सर्जरीसाठी ॲडमिट केलं होतं. त्या काळामध्ये चांडक फार्मा आणि चांडक हॉस्पिटल यांनी माझी कशी फसवणूक केली आहे आणि यांच्याविरुद्ध मी कसा लढतो आहे याचं मी तुम्हाला पूर्णपणे बायफर्गेशन स्टेटमेंट देणार आहे. कारण या ठिकाणी चांडक फार्माने माझ्या नावावर 1/3/2025 या रोजी 17:38 बिल नंबर 16,862, अमाऊंट आहे 1708, हे माझ्या आईच्या नावाने बिल बनवलेलं आहे. त्याच्यानंतर तोच बिल नंबर आहे 16,862, तारीख आहे 1/3 आणि वेळ 17:038, अमाऊंट आहे 1708. दोन्हीमध्ये वापरण्यात आलेल्या टॅबलेट आणि मेडिसिन ह्या सारख्या आहेत. तर त्याच्यानंतर दुसरं बिल आहे 2 तारखेचं, हे आहे जनाबाई अरुण चौधरी. त्याच्यानंतर हे बिल आहे मंडाबाई लक्ष्मण गुट्टे. या दोन्हीच्या नावावर बिल नंबर सारखा आहे, अमाऊंट सारखी आहे, वेळ सारखी आहे आणि दिनांकही सारखा आहे. त्याच्यानंतर 3 तारखेला मंडाबाई लक्ष्मण गुट्टे यांच्या नावावर एक बिल आहे. तेच बिल जनाबाई चौधरी यांच्या नावावर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेळ सारखी आहे, अमाऊंट सारखी आहे, त्याच्यानंतर बिल नंबर सारखा आहे आणि टॅबलेट सुद्धा सारखे आहेत. असे एकूण 38 बिल आहेत, ज्याच्यामध्ये जनाबाई यांचं नाव बऱ्याचशा बिलावर आहे आणि त्यापैकी मंडाबाई यांच्या नावावर ही सारखे बिल आहे. जर चांडक फार्माने ही बिलं जर डॉक्टर निलेश चांडक, श्रद्धा चांडक आणि सागर व्यास यांनी मला प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर मी जर संबंधित मेडिकलमधून परचेस केली होती, तर जनाबाई चौधरी यांनाही तोच आजार होता का? त्याच्यानंतर त्यांनाही तीच ट्रीटमेंट चालू होती का? त्या पिरियडमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्यावेळी माझ्या आईची ट्रीटमेंट चालू होती त्यावेळेस पहिलं ऑपरेशन फेल झालं, दुसरं ऑपरेशन करावं लागलं, दुसऱ्या ऑपरेशनमध्ये कॉम्प्लिकेशन आल्या. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस थोडंसं रिलीफ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस चांडक साहेबांना किंवा चांडक फार्माला विचारलं, बाबा ह्या बिलांचा काय प्रकार आहे, तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिलेली आहे. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्या 2 गोष्टी आहेत. 3 तारखेला माझ्या आईला ही ट्रीटमेंट झालेली आहे. 3 तारखेला माझ्या आईला ही ट्रीटमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर 3 तारखेला माझ्या आईला ही ट्रीटमेंट झालेली आहे. मी स्वतः किंवा डॉक्टर या बाबतीत आजपर्यंत डॉक्टरनं तर स्पष्टीकरण दिलेलंच नाही. तर चांडक फार्माला मी याच्याविषयी रितसर अर्ज केला होता की बाबा हे जे बिल आहे हे तुमचे कुणाच्या नावावर आहे. त्यांनी आजपर्यंत 2 महिन्यात मला उत्तर दिलं नाही. त्यांनी उत्तर नाही दिल्यामुळे मी संबंधित अधिकारी आणि ऑफिस अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव यांना रितसर अर्ज केला 2 महिन्यापूर्वी. बाबा हे जे बिल आहे 8,400 रुपयाचं हे कुणाच्या नावावर आहे? जर माझ्या आईच्या नावावर आहे तर त्याची मला ओरिजिनल प्रत देण्यात यावी आणि हे जर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर त्याचा मला खुलासा करण्यात यावा. यामध्ये 3 तारखेला जी टॅबलेट वापरलेली आहे ही 3 तारखेला वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रकारच्या ट्रीटमेंट, मग याच्यातली कोणती ट्रीटमेंट सत्य आहे? जर ही ट्रीटमेंट सत्य असेल तर मग हा काय प्रकार आहे? आणि याच्यातल्या फक्त एका बिलाचाच हिस्ट्रीमध्ये उल्लेख आहे. बाकीची टॅबलेट गेली कुठं? ती खरेदी, जर माझ्याकडे याचं प्रिस्क्रिप्शन आहे, मी रितसर याची खरेदी केलेली आहे, तर याच्याविषयी आजपर्यंत चांडक फार्मा किंवा चांडक हॉस्पिटल किंवा संबंधित अधिकारी यांनी कुठलंही मला स्पष्टीकरण दिलेलं नाही. तर या ठिकाणी असे माझ्याकडं 28 बिल आहेत, ज्याच्यामध्ये नाव सारखं आहे, वेळ सारखी आहे आणि अमाऊंट सुद्धा सारखी आहे आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेले टॅबलेट किंवा मेडिसिन हे सुद्धा सारखं आहे. ही गोष्ट ज्यावेळेस मी अस्वार साहेबांच्या लक्षात आणून दिली की बाबा हा काय प्रकार आहे, तर त्यांनी मला वेळोवेळी फक्त ओरिजिनल बिल सादर करा अशा प्रकारचे लेटर दिले. त्याच्यानंतर त्यांना मी बिलं सादर केले, तरीही त्यांनी कुठलीही तोडकी मोडकी ॲक्शन घेऊन संबंधित मेडिकलला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मेडिकलमधून मी माहिती अधिकारामध्ये जे स्टेटमेंट मागवलं त्याच्यामध्ये या अमाऊंटचा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि याच्यात काही बिलं अशी आहेत, आता 28 तारखेला 28/2चं बिल आहे. 28/2चं या बिलामध्ये ज्या व्यक्तीने साईन केलेली आहे त्याच साईनचे माझ्याजवळ 16 ते 17 बिल आहेत. त्याच्यानंतर
या ठिकाणी तो 28ला हजर होता, तर त्यानं पुढील बिलावर बी भरपूर बिलावर त्याच सह्या आहेत. जर हे बिल तुमच्या स्टेटमेंटमध्ये आहे तर मग बाकीचे बिल खोटे कसं काय? हा माझा चांडक फार्माला प्रश्न आहे की जर हे बिल याच्यावर साईन करणारा व्यक्ती आणि दुसऱ्या बिलावर साईन करणारा व्यक्ती जर एकच असेल तर मग तो त्या पिरियडमध्ये तुमच्या याला मेडिकलला कार्यरत नव्हता का? जर नव्हता तर हे साईन करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला? आणि जर हे बिलं खोटे असतील तर जनाबाई चौधरी यांना जे बिलं सादर केलेले आहेत, जनाबाई चौधरी यांच्या कुठल्याही बिलावर फार्मासिस्ट QR किंवा QPS ची साईन नाही आहे. मग हे बिल ओरिजिनल कसं काय? याच्यावर सोल्युशन काढलं अस्वर साहेबांनी सांगितलं की बाबा मी त्यांचे केस पेपर चेक केले. जर त्यांचे केस पेपर अस्वर साहेबांनी चेक केले तर या बिलाचा उल्लेख चांडक फार्मामध्ये आहे की बाबा यांनी माझ्याकडून 1477 रुपयाची काहीतरी खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर 80 रुपयाची खरेदी केलेली आहे, 1060 रुपयाची खरेदी केलेली आहे. मग याचे केस पेपर अस्वर साहेबांना चांडक हॉस्पिटलमध्ये सापडले नाहीत का? जर सापडले आहेत तर त्याचा मला खुलासा का देत नाहीये? आणि जर तिथं नाही आहे तर माझ्यावर त्यांनी कायदेशीर गुन्हा दाखल करावा की यांनी बिलं फ्रॉड बनवलेले आहेत, चुकीचे बिलं बनवले आहेत किंवा समोरच्याला ब्लॅकमेल करण्यासाठी बिलं बनवलेले आहेत. तर माझी चांडक हॉस्पिटलला नम्र विनंती आहे की आपण आपल्याजवळ जेही आहे ते त्वरित सादर करावं व अस्वार साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही संबंधित प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं. नसेल तर जे योग्य निर्णय आहे तो वरिष्ठांना सांगून बस. तर माझी जळगाव अन्न व औषध प्रशासन विभागाला पुन्हा कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की संबंधित प्रकरणाकडे त्यांनी गांभीर्यानं पाहून मला न्याय द्यावा व वरिष्ठांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून संबंधित अधिकारी आणि संबंधित मेडिकलवर त्वरित कारवाई करावी.